2017मध्ये 5 ऑगस्ट 2017मध्ये ज्यावेळेस नाशिक येथे आयडियल फाउंडेशनचा कार्यक्रम होता, त्यावेळेस आनंदराव मला त्या कार्यक्रम बघण्यासाठी दाखविण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळेस सिंधुताई सपकाळांचं जे भाषण ऐकलं होतं मी. अरे शेतकरी पुन्हा पुन्हा तुटतो तरी तो मातीमोल होत नसतो, पुन्हा पुन्हा उठतो, त्याची ऊर्जा तो संपू देत नाही, त्याचं नाव शेतकरी असतात. ते वेळेस मला सिंधुताई सपकाळांचं भाषण म्हणजे एकदम प्रेरणादायीच वाटलंय. मी श्रीमती रुपाली आनंदराव बोरगुडे, मुक्काम पोस्ट नेताळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, शिक्षण BA. 2001मध्ये श्री आनंदराव बोरगुडे यांच्याशी माझा विवाह झाला आणि 2017मध्ये आनंदरावांचे अपघाती निधन झाले. आनंदरावांचे निधन झाले त्यावेळेस आमच्याकडे 18 एकर शेती आहे आमची सगळी, त्यामुळे आणि 3 मुलं आहेत आम्हाला. आनंदराव गेले त्यावेळेस सगळ्या शेतीची आणि मुलांची जबाबदारी माझ्यावरच पडली. 2017मध्ये ज्यावेळेस आनंदराव गेले त्यावेळेस आमची सर्व त्या शेतीची म्हणजे द्राक्ष शेती आमच्याकडे आणि मका, कांदे आणि इतर भाजीपाला पिकं आम्ही घेत असतो. पण आनंदराव गेले सप्टेंबरमध्ये आनंदराव गेले त्यावेळेस आमचे सर्व प्लॉट छाटलेले होते. त्यामध्ये सुधाकर, नाना पर्पल, क्लोन आणि सुपर सोनाका या 4 व्हरायटी यांच्या आमच्याकडे द्राक्षांची व्हरायटी आमच्याकडे आहेत. तर त्यामध्ये 2017मध्ये अशी वेळ होती की 13व्या दिवशीच मला प्लॉटमध्ये जावं लागले. तुम्ही न डगमगता न झालं ते आनंदरावांचे स्वप्न होते ते की त्या वर्षी प्लॉट एक्सपोर्ट करायचे. हे स्वप्न त्यावेळेस त्यांनी पूर्ण करण्यासाठी मी 13व्या दिवशी कसलाच विचार न करता डायरेक्ट म्हणजे प्लॉटमध्ये जाऊन उभी राहिले. त्यावेळेस प्लॉटची अवस्था म्हणजे 10 दिवस प्लॉटमध्ये कोणीच न आल्यामुळे एकदम दयनीय परिस्थिती होती. त्यातून डगमगायचं नाही, हाय त्या कंडिशनमध्ये शेती करायची. माझे सासू, माझे दीर, आणि माझे सगळे नातेवाईक खूप सहकार्य केलं मला त्यावेळेस. खूप सहकार्य म्हणजे पाठिंबा तर दिलाच, पण तू उभी राहा, बाकी सगळं आम्ही करू. त्या वर्षी 17मध्ये परिस्थिती खूपच म्हणजे दयनीय, म्हणजे मुलांचे शिक्षण बाकी सगळं खूपच कंडिशन अवघडच होतं सगळं. तरी मी न डगमगता त्या वर्ष मिळेल ते फक्त झाडं वाचवायचे या कंडिशनमध्ये होते. आणि त्यानंतर 2018मध्ये 2017चे वर्ष तर आमचं वायाच गेलं. पण आनंदरावांचे जे स्वप्न होतं मी ते न डगमगता 2018मध्ये पुन्हा उभी राहिले. माझे 4 धीर आणि माझी सासू आणि माझी इतर नातेवाईकांनी खूप सहकार्य केलं मला त्याविषयी. आमच्याकडे 7 एकर द्राक्ष शेती आहे. त्यामध्ये आम्ही 4 एकरमध्ये 105 क्विंटलला मी 7 एकरामध्ये आम्ही माझ्या मते 1000 क्विंटल माल काढला असेल. त्यातला आम्ही काही युरोपला दिला, काही बांगलादेशला दिला आणि त्यातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळाले. उत्पन्न मिळाले चांगले, पण मग त्यामध्ये मुलांचं शिक्षण, त्यांचं उच्च शिक्षण करायची आनंदरावांची स्वप्नच होती. काही 17मध्ये उत्पन्न नसल्यामुळे आमचे देणेकरी आमच्याकडे भरपूर होते. ते मी 18मध्ये मोठं कर्ज फेडलं देणेकरांचं आणि मुलांचे उच्च शिक्षण घ्यायचे ते स्वप्न तर मी पूर्ण करणारच आहे. आणि जे आपांचे जे स्वप्न आहेत म्हणजे आनंदरावांचे जे स्वप्न आहेत, नवीन बंगला बांधायचा, द्राक्ष शेतीत पुढे जायचं, नवीन व्हरायटींचा विकास करायचा. आत्ता 7 एकर क्षेत्र आहे, बाकीचे 10 एकर क्षेत्र मी नवीन व्हरायटींसाठी द्राक्ष लागवड करणार इथून पुढे. हे तर माझंसुद्धा स्वप्न आहे आता. आणि जे मुलांचं किंवा 2018मध्ये जे उत्पन्न घेतलं त्यामध्ये देणेकरी झाले, मुलांचे शिक्षण झालेत. आणि जी आम्ही 17मध्ये उत्पन्न नसल्यामुळे मी होती तेवढी ज्वेलरी तेवढी गहाण ठेवलेली होती. ती बँकेची ज्वेलरी मला सोडणं 18मध्ये सहज शक्य झालं. आणि
किती संकट येऊ द्या, जिद्द चिकाटी आणि परिश्रम यातून उभं राहायचं, हे तत्त्व जर अवलंबले ना, काहीच अशक्य काहीच नाही, असं माझं तरी आता म्हणणं आहे. 2017मध्ये 5 ऑगस्ट 2017मध्ये ज्यावेळेस नाशिक येथे आयडियल फाउंडेशनचा कार्यक्रम होता, त्यावेळेस आनंदराव मला त्या कार्यक्रम बघण्यासाठी दाखविण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळेस सिंधुताई सपकाळांचं जे भाषण ऐकलं होतं मी, ते वेळेस मला सिंधुताई सपकाळांचं भाषण म्हणजे एकदम प्रेरणादायीच वाटलं आहे. आणि त्यानंतर दिलीप माने साहेब आणि आपले आयडियल फाउंडेशनचे दातेसाहेब जाधव साहेब यांचं तर मार्गदर्शन तर योग्य वेळीच भेटलं मला. आणि आयडियल फाउंडेशन तर मी खरंच आभारी आहे की त्यावेळेस मला योग्य ते मार्गदर्शन त्यांनी येऊन केलं. आणि माने सरांचं तर मी खरंच आभार राहीन की त्यांनी आणि सिंधुताई सपकाळांनी हे 2 माझ्या प्रेरणास्थायी स्थान असतील. आणि त्यांचे मी इथून पुढं माझ्या भावी आयुष्यासाठी त्यांचं जे प्रेरणास्थान मी कायम ठेवीनच, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाईन.